काल रात्री एका सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली। आता एखाद्या गुन्हेगाराची हत्या होणं यात नवीन तसं काहीच नाहीये, मात्र या केसमध्ये महत्त्वाचं असं किंवा विशेष असं आहे की या गुन्हेगाराची, या गुंडाची हत्या त्याच्याच मित्रांनी केली आणि विशेष म्हणजे या गुंडाने स्वतःच्या सेफ्टीसाठी जी हत्यारं बनवून घेतलेली होती त्याच हत्यारानं त्याचीच हत्या करण्यात आली। या गुन्हेगाराचं नाव आहे राणा कांबळे आणि राणा कांबळेची हत्या त्याच्याच मित्रांनी नेमकी का केली पाहूयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। राणा कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे करायचा। त्याच्यावर तडीपारीची कारवाई सुद्धा करण्यात आली होती। नुकतंच तो तडीपारी संपवून पुन्हा एकदा परत आलेला होता, मात्र जेव्हापासून तो परतलेला होता तेव्हापासून त्यानं त्याच्याच मित्रांना त्रास देणं सुरुवात केलेलं होतं। म्हणजे काय की जेव्हा तो परत आला, मुळात तो जेव्हा तडीपार होता त्यावेळेस सुद्धा हडपसरचा संपूर्ण परिसर असेल किंवा गंगानगरचा भाग असेल, या भागामध्ये त्याची प्रचंड दहशत होती। त्याच्या मित्रांकडून सुद्धा ही दहशत माजवली जायची। जेव्हा त्याची तडीपारी संपली आणि त्यानंतर तो पुन्हा आला, त्यानंतर मात्र त्यानं आपल्यासोबत आपले मित्र घेऊन फिरायला आणि पुन्हा एकदा पहिल्यासारखी दहशत माजवायला सुरुवात केली। मात्र याच दरम्यान त्याच्याच मित्रांशी वाद झाले। म्हणजे ओमकार मोरे नावाचा त्याचा एक मित्र होता जो अगदी त्याच्याच बरोबर उठायचा बसायचा। याच ओमकार मोरे बरोबर 2 दिवसांपूर्वी राणा कांबळे याची अतिशय वाद झालेले होते। वादाचं कारण तसं किरकोळच होतं। राणा कांबळे हा मित्रांना त्रास देत होता आणि त्यावरून झालेले हे वाद होते। मात्र याच वादाचं रूपांतर चक्क हत्येमध्ये झालं। ओमकार मोरे हा तोच आरोपी आहे ज्याच्याकडे या राणा कांबळेने स्वतःच्या सेफ्टीसाठी काही हत्यारं बनवून घेतलेली होती। म्हणजे पालघन असेल किंवा आणखीन 1-2 हत्यारं बनवलेली होती आणि ही हत्यारं सेफ्टी म्हणून त्यानं त्याच्याच मित्राकडे म्हणजेच ओमकार मोरेकडे ठेवायला दिलेली होती। मात्र जेव्हा राणा कांबळे आणि ओमकार मोरे या दोघांचे सुद्धा वाद झाले, त्यानंतर ओमकारने तीच हत्यारं राणा कांबळेला मारण्यासाठी वापरली। काल रात्रीचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे, ज्या सीसीटीव्ही मध्ये असं दिसतंय की हा जो राणा कांबळे आहे तो एका गंगानगर परिसरामधल्या एका पेट्रोल पंपाच्या मागे आलेला होता आणि त्याच वेळेस त्याला टार्गेट केलं गेलं। 3 जण होते, तिघांकडून त्याच्यावरती अमानुष पद्धतीने वार केले गेले। अर्थात यामध्ये ओमकार मोरे हा मुख्य आरोपी सुद्धा होता। या तिघांनी सुद्धा राणा कांबळे याला अक्षरशः पळवलं, पळवत त्याच्यावरती वार केले। एका पॉइंटला येऊन राणा कांबळे खाली पडतो आणि त्यानंतर त्याच्यावर 2-3 जण तुटून पडतात, त्याच्यावरती पालघनने वार केले जातात आणि वार झाल्याच्या नंतर जेव्हा तो संपलाय असं त्यांना कळतं, त्यानंतर बाजूने आणखीन एक 2 व्हीलर येते आणि या 2 व्हीलरवर त्यांचाच एक साथीदार बसलेला असतो। हा साथीदार उर्वरित या दोघांना घेतो आणि तिथून पसार होतो, असं एकंदरीत या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळतंय। आता हे जे सगळे तरुण आहेत हे सगळे ओमकार मोरेचे साथीदार आहेत। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि ओमकार मोरे त्याचबरोबर आदित्य पिंपळेकर नावाच्या एका तरुणाला या सगळ्यामध्ये अटक सुद्धा करण्यात आली आहे। उर्वरित 3-4 आरोपी फरार आहेत। या फरार आरोपींचा सुद्धा शोध सुरू आहे। यामधला एक आरोपी जो आहे तो स्वतः सुद्धा आता तडीपार होता, म्हणजे अरुण यादव असं त्याचं नाव आहे आणि त्याचा सुद्धा या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये सहभाग आढळून आलाय। त्यामुळे एकंदरीतच हडपसरच्या परिसरामध्ये, गंगानगरमध्ये या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे, दहशत माजलेली आहे आणि अशा पद्धतीने गुन्हेगार एकमेकांना संपवताना पाहायला मिळतात। आणि गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर पुणे शहरामध्ये एकंदरीतच गँगवॉरची स्थिती निर्माण होतीये की काय, अशा अनेक घटना घडल्यात। मात्र या सगळ्या घटना रोखण्याचं आव्हान आता पुणे पोलिसांसमोर आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।